जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आपल्या ह्या मनोजदादांवर, ह्या आपल्या आरक्षणावर, आपल्या ह्या समाजावर ही भुकणारी कुत्री संगीता वानखेडे तिची वाट लावायची म्हणून सगळ्या बांधवांनी तक्रार पण केली भोसरी पोलीस ठाण्यामध्ये आणि पोलीस बांधव तिला अटक करण्यासाठी गेले. पण ही खरमाडी घरात कुलूप लावून बसली. पण तू पोलिसाच्या जरी ताब्यात नाही गेली किंवा पोलिसांना जरी नाही सापडली तरी आमच्यासारख्या रणरागिण्या तुला आता सुट्टी देणार नाहीत. कारण की दादांनी सांगितलं होतं, जोपर्यंत आपला लढा आहे तोपर्यंत शांतता राखा आणि ज्यावेळेस आमचा लढा संपल ना त्यावेळेस आपण प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर 100% देऊ. तर आता आमचा लढा सक्सेस झालाय. आता तुझी लायकी तुला दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण की अशा कितीतरी रणरागिण्या आता तुझी वाट बघूनच आहेत की तू घराबाहेर कधी पडती आणि तुझ्या ह्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला 100% देऊ. कारण की तुझ्या पापाचा घडा भरला. तो फक्त आता बाहेर येऊन दाखव आणि फिरून दाखव. मग पुन्हा म्हणू की एवढं किती नुसतं आतमधून चटरपटर लचपच बोलत होती ना, की त्याचे कारनामे काय असतील ना ते आता आम्ही तुला दाखवून देऊ.